आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आशू, आम्हाला कळतंय तुला जे वाटतंय ते चुकीचं नाहीये, बोल तू। हे बघ आशू, तुला जे वाटतंय ते बोल। आता मी कसं सांगू तुम्हाला मला कळत नाहीये, पण मला पर्सनली नाही वाटत की तुम्ही सुहासला या घरात घेतलं पाहिजे। असं कसं बोलू शकतोस तू आशू? मला नाही पटत आहे। तुझी बहीण आहे ती। मला माहिती आहे ती माझी बहीण आहे, पण सुहासनी जे काही केलंय त्यासाठी आपण त्याला माफ करू शकतो? अरे पण काही ऐकत नाहीये, हो ना? तिला त्याच्याबरोबर बाहेर जायचं या घराच्या, कारण तिचं प्रेम आहे त्याच्यावर। पण त्याच्यामुळे तिला किती त्रास झालाय आतापर्यंत हे माहिती आहे ना तुम्हाला? आशू, अरे तो नवरा आहे कीर्तीचा, त्यामुळे तिला असं वाटणं साहजिकच आहे। पण तो या घरात आल्यावर या घरातल्यांना त्रास होणंही साहजिक आहे। आई हे बघ, मी म्हणत नाही की आपण त्यांना वाऱ्यावर सोडू। आपल्याकडे इतर प्रॉपर्टीज आहेत, इतर फ्लॅट्स आहेत, तिथे कुठेतरी त्यांना राहायला देऊ, पण या घरात नको। हे बघा, माझ्या बोलण्याचा तुम्हाला त्रास होत असेल किंवा तुम्हाला वाईट वाटत असेल तर आय एम सॉरी, आणि मला माहिती आहे तुम्हाला वाईट वाटत असणार। पण तो जो इथे राहायला आला तर मला सतत ही भीती वाटेल की तो कधी तुम्हाला काहीतरी करेल, आणि मला तुम्हाला परत त्रास झालेला बघायचा नाही, एस्पेशली भाऊ तुम्हाला। त्यामुळे माझा हा निर्णय, तुम्हाला जर काही वेगळा निर्णय घ्यायचा असेल तर फायनल डिसिजन तुमचाच आहे। मी येतो। नाही आशू, सीता, मला कळतंय तुझं काय होतंय आतमध्ये ते। माझ्या मुलीला मी घराबाहेर जायला नाही सांगू शकत। सीता, किती झालं तरी माझ्या पोटचा गोळा आहे ती। तिला असं वाऱ्यावर मी नाही सोडू शकत, हे कसं सांगू मी याला? त्याने त्याचं मत सांगितलंय फक्त। कीर्तीची काळजी वाटते, तिला असं मी वाऱ्यावर नाही सोडू शकत। आजी, आपण जाऊ ना घरी। थांब, येईल ती, वाट बघायची। थांब ग, बोलायचंय तुझ्याशी मला। मला नाही बोलायचं। मी विचारत नाहीये, सांगतेय तुला। तुम्हाला जे काही बोलायचंय ते माझ्या वकिलांशी बोला। होय, तुझ्या वकिलांशी बोलायचं एक देण ना ठेवू, बरोबर वकील तुझा बाहेर निघल। मग एवढी मोठी झालीस तू, घटस्फोट मागण्या इतपत? हो, झालीच आहे मोठी, एकटी राहतीये ना। आणि काय ग, घरातून हाकललं तेव्हा नाही का आठवलं की ही लहान आहे, एकटी कशी राहणार? मग ह्यासाठी तुला लहान वाटतेय मी?